नमस्कार. तुम्हाला कधी असं झालंय का? पिंपल तर 4-5 दिवसात जातो, पण त्याचा डाग महिनोन-महिने राहतो. काही लोकांमध्ये डाग का लगेच जातो आणि काहींमध्ये का एवढा दिवस टिकून राहतो? यामागचं खरं सायन्स काय आहे, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. एकाच घरात 2 लोकांना पिंपल येतो. एकाचा डाग पटकन जातो आणि दुसऱ्याचा काही महिने तसाच राहतो. याचं कारण पिंपल नाही, तर ही स्किनची एक रिॲक्शन आहे. जेव्हा पिंपल येतो तेव्हा तिथे इन्फ्लामेशन म्हणजेच सूज येते. सूज आल्यावर त्वचेला सिग्नल मिळतो मेलॅनिन जास्त प्रोडक्शन वाढवण्याची. मेलॅनिन हे त्वचेच्या संरक्षणासाठी जितकं महत्वाचं आहे तितकंच त्वचेच्या हिलिंगसाठीही महत्वाचं आहे. मेलॅनिन कसं बरं प्रोटेक्शन करतं? नंबर 1, UV रेज शोषून घेतं. UV रेजमुळे होणारं त्वचेमधलं DNA डॅमेज कमी करतं. नंबर 2, फ्री रेडिकल्स कमी करण्यास मदत करते. इन्फ्लामेशन होतं तेव्हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. मेलॅनिन हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस डॅमेज कमी. जखम भरत असताना आसपासच्या पेशींचं संरक्षण करणं म्हणजे जेव्हा हिलिंग प्रोसेस सुरू असते तेव्हा UV रेज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस यापासून त्वचेला वाचवण्यासाठी मेलॅनिनचं प्रोडक्शन जास्त वाढतं. मग काळा डाग का राहतो? त्वचेचा हेतू संरक्षण करण्याचा असतो, पण होतं काय, गव्हाळ किंवा सावळ्या रंगाच्या लोकांमध्ये हे मेलॅनिन गरजेपेक्षा जास्त प्रमाणात तयार होतं आणि इपिडर्मिस किंवा डर्मिसमध्ये साचून राहतं. त्यामुळे काळा डाग दिसतो. यालाच आपण PIH म्हणजेच पोस्ट इन्फ्लॅमेटरी हायपरपिगमेंटेशन असं म्हणतो. आता हीच गोष्ट अगदी सोप्या भाषेमध्ये एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा एखाद्या घराला कोणत्या तरी गोष्टीचा धोका आहे, तिथे सिक्युरिटी लावली जाते. तसंच स्किनवर पिंपल आल्यावर बाकीच्या पेशींचं संरक्षण करण्यासाठी स्किन मेलॅनिन जास्त तयार करते, म्हणजे मेलॅनिनची सिक्युरिटी लावते. जर ही सिक्युरिटी जास्त प्रमाणात झाली तर तिथे हे मेलॅनिन साचून राहतं आणि मग काळा डाग दिसतो. मग आता तुमच्या लक्षात आलं का की खरं डाग पडण्याचं मेन कारण आहे इन्फ्लामेशन म्हणजे सूज येणे. स्किनवर पिंपल येतो तेव्हा इन्फ्लामेशन होतंच, पण हे इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे, त्याचं सोल्युशन काय? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे डाग कमी कसे करायचे? नंबर 1, पिंपल येण्याआधी थांबवा. जेवढे जास्त पिंपल येतील तेवढे डाग जास्त पडतील. ॲक्ने कंट्रोल केलं तर डाग कमी होतील. ॲक्ने कंट्रोल ही डाग थांबवण्याची पहिली पायरी आहे. रोज सनस्क्रीन वापरा. UV रेजमुळे आधीच पडलेला डाग जास्त डार्क होतो आणि जास्त दिवस टिकून राहतो. डाग कमी करण्यासाठी योग्य ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स वापरा, जसे की नियासिनामाइड, अल्फा-आर्ब्युटिन, ट्रिनेक्झेमिक ॲसिड, व्हिटॅमिन C आणि कधीकधी रेटिनॉइड सुद्धा हेल्प करू शकतात. त्वचेचा प्रकार, डागाचा प्रकार याप्रमाणे योग्य इन्ग्रेडियंट्स निवडावं. जर डाग खूप जुने असतील आणि खूप खोल असतील तर फक्त क्रीम्सवर ते कमी होणार नाहीत. आपल्याला मेडिकल प्रोसिजर्सची हेल्प घ्यावी लागेल, जसं की केमिकल पिलिंग, मायक्रोनिडलिंग आणि योग्य लेझर ट्रीटमेंट्स. लक्षात ठेवा, पिंपलचा डाग एका रात्रीत जात नाही. त्वचेला नैसर्गिकरित्या मेलॅनिन कमी करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे योग्य उपचार, नियमित सनस्क्रीनचा वापर आणि संयम ह्या 3 गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. सायन्स बेस्ड अशाच स्किन रिलेटेड व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ग्लो द राईट वे.